धनगर नेत्यांनी आम्हाला विरोध करू नये. आमचे लेकरं मोठे होण्यासाठी धनगर नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचे कलावती हॉस्पिटलमध्ये प्रतिक्रिया. लक्ष्मण हाके यांनी काय मागावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्यांना विरोधक मानलेले नाही. लक्ष्मण हाके यांच्या मंत्रिपदाच्या मागणीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाके यांनी काय मागावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, अशी प्रतिक्रिया हाके यांच्या मंत्रिपदाच्या मागणीवर जरांगे पाटील यांनी दिली आहे. धनगर नेत्यांनी आम्हाला विरोध करू नये. आमचे लेकरं मोठे होण्यासाठी धनगर नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा जरांगे यांनी बोलून दाखवली. आज दिनांक 4 बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ते जालन्यातील कलावती हॉस्पिटलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीनंतर लक्ष्मण हाके यांनी मंत्रिपदाची मागणी केली, याच्यावर कसं पाहताय? त्याचा वैयक्तिक मत आहे, ज्याचं त्याचं मत आहे. काय मागवलं मराठा आंदोलनाच्या प्रति आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून हा प्रश्न विचार. नाही, त्यांनी काय मागवलं ते वैयक्तिक मत आहे, ते त्यांनी मागायचं का नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं. त्यांचा खूप आक्रोश आहे, त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावं नाही मागावं याच्यात मी का पडावं. मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही. आज बोलतो का मी, कधीच मानलं नाही, मानणार बी नाही. मानल्यावर बघू, आजपर्यंत नाही. पण ते आमचे विरोधक विनाकारण बसतायत सगळेजण. ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही, विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत. समाज नाही म्हणत आहे मी, समाज कधीच जाणार नाही. उगाच काहीच गरज नाही. त्यांचं आमचं काहीच वाकडं नाही कुठंच. उभ्या वर्षानुवर्षात नाही, काहीच वाकडं नाही. बरं, ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. कसा विरोध करावा, काही गरजच नाही ना. उलट धनगर मराठी सगळे एकत्र राहिले तर 2-3 जातीने पलटी लिस्ट, हे सत्य आहे. बरं जाऊ दे, त्या विषयात मला नाही पडायचं. पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. त्यांनी उगाच विरोध बी करायला नाही पाहिजे. उलट आमचे लेकरं मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे. उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की नक्कीच मंत्री शपथविधी घेणार आहे. त्याच्यानंतर सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार. मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे, उपोषण आहे, कशी ठरणार? आज सगळं ठरलं काय मुंबईला झाले ते करतात त्यांच्या मागच्या निवडणूक सारखं पुढे ढकलल्यावर तारीख, पुढे ढकल्यावर तारीख. आता आपली तारीख काय असणार? तारीख तर मी सांगणार, तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. मी तुम्हाला कधीच लपवत नाही. मीडियाला मी कधी काही लपवत नाही. कारण एवढा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा, मीडियाच्या बांधवाने ताकदीनं लावून धरला ना. खरंच ना, आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकदीनं लढा होता तितका ताकदीने मीडियावाल्यांनी सुद्धा लावून धरला होता. आजही धरलेलाच. त्यामुळे त्यांना मी खोटं बोलत नाही. त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली. तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार, पण तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. सरकार स्थापन होणार नाही, हे काय होईल. आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही, सरकार स्थापन नाही करायची. तिसरंच करते मग त्यांनी याला मोर देवोपोषण करून आणि मग सरकार स्थापन करू. या निवडणुकी तारीख तशी लांबली होती पुढं. त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही. आता त्यांच्या काय आता कशा शिफात घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही. कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो, त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं. आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे. कारण तो बलाढ्य, मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा. त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लढणार आहे. आता त्यांना मिळालं मंत्रिपद, मिळून कोणाला आमदार झालं, कोणी त्यांच्या लेकराच काढलं, आमच्या लेकराच काय गोरगरिबाच्या. म्हणून आता आम्ही आमच्यासाठी झुंजणार आहेत. आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहेत. नाही बोलला ना, मराठ्यांशिवाय ते सत्तेत बसलेलीच नाहीत. त्यामुळे मराठी आता सोडणार नाही. त्यांना नाही बोलला ना, मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील. तुम्हाला सत्य सांगतोय. फुकट नाही मतदान केलं म्हणजे भाऊ तुला आरक्षणात बोलला माझ्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे. आणि रोज पोरं नाव करायला लागायले. त्यामुळे त्यांचं हो द्या, आपण तारीख डिक्लेअर करू. कारण मी आज अचानक आलो होतो, त्या परवाच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं. आज 3रा दिवस अचानक, म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो. त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही, कोण ठरलंय, किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी. त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी. ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो. आंदोलन